हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत व्हेरिएबल्स इन पायथॉन. पायथॉनमध्ये व्हेरिएबल्स कसे क्रिएट केले जातात आणि व्हेरिएबल्स काय असतात? तर व्हेरिएबल्स हा एक प्लेस होल्डर असतो किंवा त्याला आपण कंटेनर म्हणू शकतो, ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. तर डेटा म्हणजेच तुमचा डिफरंट टाइप्समधला डेटा, म्हणजे स्ट्रिंग फॉर्मॅट असेल किंवा फ्लोट असेल किंवा इंटिजर फॉर्मॅट किंवा कॉम्प्लेक्स नंबर किंवा वेगवेगळे डिक्शनरीज ह्या आपण स्टोअर करतो. अशा डेटा स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन करतो. आता व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि डेफिनेशन हा कन्सेप्ट काय आहे? तर जेव्हा अ, आपण सी किंवा सी किंवा जावा प्रोग्रामिंग शिकतो, तेव्हा आपल्याला तिथे डिक्लेरेशन करावं लागतं. म्हणजेच व्हेरिएबल आपण जेव्हा क्रिएट करतो, तेव्हा तो व्हेरिएबल कोणत्या टाइपचा आहे, तो आपल्याला मेन्शन करावा लागतो एक्सप्लिसिटली. पण Pythonमध्ये तसं नाहीये. Python ही एक डायनॅमिकली टाइप्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्याच्यामुळे Pythonमध्ये आपण डायरेक्टली व्हेरिएबल क्रिएट करतो. ज्या व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यूज ज्या प्रकारचे ॲड करतो किंवा असाइन करतो, तो त्या प्रकारचा व्हेरिएबल होऊन जातो. म्हणजेच तुम्ही एखादा व्हेरिएबल क्रिएट करताय आणि त्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग देताय, तर तो व्हेरिएबलचा टाइप तुम्हाला तुमचा स्ट्रिंग फॉर्मॅट असेल. इथे आपल्याला एक्सप्लिसिटली द्यायची गरज नाहीये, की व्हेरिएबल हा मी क्रिएट करतोय आणि मला या टाइपचा व्हेरिएबल क्रिएट करायचा. हे सी आणि सी-पी-पीमध्ये करावं लागतं किंवा जावामध्ये आपल्याला करावं लागतं. हे Pythonमध्ये करावं लागत नाही. तर चला बघूयात आपण डायरेक्टली Pythonमध्ये व्हेरिएबल कसा क्रिएट केला जातो. तर मी ऑलरेडी आपल्या मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला व्हर्चुअल एन्व्हायर्नमेंटबद्दल तसेच मल्टिपल पॅकेजेस कसे इन्स्टॉल करायचे याबद्दल मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांनी मागचे व्हिडिओज माझे बघितले नसतील आणि डायरेक्टली या व्हिडिओजवर तुम्ही आले असताल, तर तुम्ही प्लीज मागचे व्हिडिओज बघा. तुम्हाला अंडरस्टँडिंग होऊन जाईल, की Pythonमध्ये पॅकेजेस कसे इन्स्टॉल केले जातात, मल्टिपल पॅकेजेस ॲट अ टाईम. आणि सेम आपण Python म्हणजेच व्ही-एस कोडमध्ये जे आपलं आयडी आहे, त्याच्यामध्ये आपण Jupyter नोटबुक कसं रन करतो किंवा कसं इन्स्टॉल करतो, त्यासाठी एक मॉड्यूल किंवा पॅकेज आहे IPyKernel म्हणून. IPyKernelचा यूज करून आपण Jupyter नोटबुक याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता इथे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये एवढे पॅकेजेस आपण डेमो या एन्व्हायर्नमेंट्समध्ये क्रिएट केले होते, इन्स्टॉल केले होते. आता मी इथे काय करतोय, डेमो एक फोल्डर आहे. त्या डेमो फोल्डरमध्ये एक IPYNB नावाची फाईल म्हणजेच आपली Jupyter नोटबुकची फाईल. मी त्याला नाव देतोय व्हेरिएबल्स इन पायथॉन डॉट IPYNB. IPYNB जेव्हा मी एक्सटेन्शन देतो म्हणजेच आयपाय नोटबुक, इंटरॅक्टिव्ह पायथॉन नोटबुक, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला एक नोटबुक सारखा इंटरफेस मिळून जाईल, जो Jupyter नोटबुकमध्ये आपल्याला मिळतोय. तर तुम्हाला इथे कोड, मार्कडाउन, जनरेट, तर कोडवर केल्यानंतर ती सील कोडची आहे. म्हणजे तुम्ही तिथे कोड राइट करू शकता किंवा मार्कडाउन ही सेल तुमचे हेडिंग्स जे असतात, मार्कडाउन्स आपण नोटबुक कसं रेफर करतो, त्यामध्ये हेडिंग्ज असतात. मग आपलं पॅराग्राफ्स वगैरे असतात. तसंच हे एक Jupyter नोटबुक आहे. तुम्हाला ते नोटबुक काही कामासाठी किंवा रेफरन्ससाठी तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही मध्ये-मध्ये हेडिंग्ज टाकू शकता. तर इथे मी कोडची सेल म्हणजे ही एक Pythonची सेल मी तयार केली. पण सर्वात अगोदर आपल्याला कर्नल सिलेक्ट करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला एन्व्हायर्नमेंट सिलेक्ट करायचं आहे, की कोणत्या एन्व्हायर्नमेंटचं Python तुम्हाला यूज करायचं. तर इथे डेमो हे नाव ऑलरेडी आहे. डेमो हे एन्व्हायर्नमेंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आपण क्रिएट केलेलं आहे. तर मी ते यूज करतोय. ओके. मी डेमो एन्व्हायर्नमेंट मधले Python 3.10 हे व्हर्जन यूज करतोय आणि व्हेरिएबल एक क्रिएट करून दाखवतो तुम्हाला. व्हेरिएबल क्रिएट करताना त्याला एक नाव असतं. व्हेरिएबलला नाव असतं. त्याला आयडेंटिफायर्स म्हणतात आणि त्याचे काही नियम असतात, की व्हेरिएबल तुमचा नंबरने स्टार्ट नाही झाला पाहिजे किंवा स्पेशल सिम्बॉलने स्टार्ट नाही झाला पाहिजे. असे काही नियम्स आहेत. ते नियम सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक व्हेरिएबल क्रिएट करून दाखवतो var म्हणून आणि त्यामध्ये मी करतोय विराट नाव स्टोअर. ओके. मी जेव्हा याला रन करेल, तेव्हा तो रन झाला. ओके. आता मला याला प्रिंट करायचंय. प्रिंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला होता प्रिंट. प्रिंट हे एक फंक्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएबल्स किंवा स्ट्रिंग्स जे की कन्सोलला आउटपुट दाखवतं, असं एक फंक्शन आहे Pythonमध्ये. इनबिल्ट फंक्शन म्हणतात त्याला, जे Pythonच्या बरोबरच आलेलं आहे. Python जेव्हा इन्स्टॉल करतात त्याच्यामध्येच त्यांनी लिहिलेलं आहे प्रिंट फंक्शन. मी जेव्हा याला रन करेल, तर तेव्हा तुम्हाला व्हेरिएबलमध्ये जे नाव आहे ते स्टोअर्ड आहे. ते तुम्हाला डिस्प्ले होईल. हा कन्सोलवर आउटपुट डिस्प्ले झालेला आहे. तर व्हेरिएबल म्हणजेच काय? व्हेरिएबल हे एक प्लेस होल्डर आहे, कंटेनर आहे. वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन्स किंवा डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. आता आपण व्हेरिएबल एक स्ट्रिंग फॉर्मॅटचं घेतलेलं आहे. पण व्हेरिएबल म्हणजे हे काय आहे? नेमकी मेमरी लोकेशनला कुठे स्टोअर्ड होतंय, ते आपण बघू शकतो का? हो, नक्कीच बघू शकतो. त्याच्यासाठी एक कमांड आहे किंवा एक फंक्शन आहे, आयडी म्हणून.
आणि त्या आयडी मध्ये तुम्हाला व्हॅर म्हणजे तुमचा व्हेरिएबल तुम्हाला टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला ते दिसणार आहे, की त्याचं मेमरी लोकेशन काय. तर मेमरी लोकेशन हे बघा न्यूमरिक मेमरी लोकेशन आहे आणि तुम्ही पाहू शकता, की व्हॅर हा 920 म्हणजे शेवटचे 3 अंक लक्षात ठेवा तुम्ही, की या लोकेशनला तो स्टोअर्ड झालेला आहे. तर Pythonमध्ये फंक्शन आपण फंक्शन जेव्हा टॉपिक घेणार आहोत, तेव्हा तर तुम्हाला सांगणारच आहे फंक्शन कॉलिंग काय असतं, फंक्शन डेफिनिशन काय असतं. पण आता आपण 2 फंक्शन आपण यूज केलेत. एक प्रिंट फंक्शन आणि एक आयडी फंक्शन. तर प्रिंट फंक्शन तुमचं बघा पॅरेंथेसिस ओपनिंग पॅरेंथेसिस आणि क्लोजिंग पॅरेंथेसिसच्या मध्ये तुम्हाला व्हेरिएबलचं नाव टाकायचं. ओके. व्हेरिएबल आता आपण व्हेरिएबल शिकतोय. व्हेरिएबलचं नाव टाकायचं. ज्या व्हेरिएबलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्ही स्टोअर केलेली किंवा सेव्ह केलेली आहे, तो व्हेरिएबल. मग तो व्हेरिएबल आपण डायरेक्टली प्रिंट करू शकतो. ओके. आता सेम आयडीमध्ये काय होतं, आयडीमध्ये पण आपण व्हेरिएबल टाकलाय. ओपनिंग पॅरेंथेसिस आणि क्लोजिंग पॅरेंथेसिसच्या मध्ये तुम्हाला व्हेरिएबल टाकायचं आहे. तर तसंच अजून एक फंक्शन आहे टाइप म्हणून. एक टाइप Pythonमध्ये इनबिल्ट फंक्शन आहे, जो की आपल्याला कोणत्या टाइपचा डेटा तुम्ही स्टोअर्ड केलेला आहे व्हेरिएबलमध्ये तो सांगतो. तर मी ते तुम्हाला दाखवतोय व्हेअर. तर इथे तो स्ट्रिंग म्हणून सांगतोय. ओके. आता आपण डायरेक्टली टाइप व्हेअर करतोय. पण मी याला जर प्रिंट फंक्शनमध्ये लिहिलं, प्रिंट टाइप ऑफ व्हेअर तर तुम्हाला क्लास स्ट्रिंग क्लासच्या याचा व्हेरिएबल हा आहे म्हणजे स्ट्रिंग क्लासचा एक ऑब्जेक्ट आहे. Pythonमध्ये प्रत्येक गोष्ट ही ऑब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्ही एक साधं स्ट्रिंग किंवा एक अक्षर सुद्धा व्हेरिएबलमध्ये स्टोअर करत असाल, तर Pythonमध्ये त्याला ऑब्जेक्टच कन्सिडर केलं जातं. ऑब्जेक्ट क्लासेस वगैरे हे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये. जेव्हा क्लासेस आपला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा सुरू होईल कन्सेप्ट तेव्हा. तर आता तुम्ही 3 फंक्शन बघितलेत Pythonमधले जे इनबिल्ट आहेत. प्रिंट, आयडी आणि तुमचा टाइप. टाइप काय करतंय? कोणता डेटा तुम्ही स्टोअर्ड केलाय व्हेरिएबलमध्ये तो तुम्हाला सांगणार आहे. तर हे होतं व्हेरिएबलमध्ये. आता आपण व्हेरिएबल्सचे नियम नियम काय आहे? व्हेरिएबलचे नियम काय आहेत? तर व्हेरिएबल्सचे नियम तुम्हाला मी दाखवतो. याला एक मार्कडाउन सेल मी क्रिएट करतो आणि ट्रिपल हॅश म्हणजे हेडिंग देतोय की अ, रूल रूल्स टू क्रिएट व्हेरिएबल. ओके. तर व्हेरिएबल क्रिएट करताना तुम्हाला पहिलं की व्हेरिएबल शुड नॉट बी न्यूमरिक किंवा नंबर नसावा. नंतर व्हेरिएबल क्रिएट करताना तुमचा नंबरने तुम्ही क्रिएट करू शकत नाही. व्हेरिएबल पूर्ण नंबरचा व्हेरिएबल होऊ शकत नाही. पण दुसरा नियम असा आहे, की तुम्ही नंबर यूज करू शकता, पण अल्फा न्यूमरिक व्हेरिएबलचं नाव असेल. अल्फा न्यूमरिक म्हणजेच काय, की तुमचं अक्षर आणि नंबर. पण स्टार्टिंग त्याची कधीच नंबरने झाली नाही पाहिजे. म्हणजेच व्हेरिएबल्स व्हेरिएबल नेम शुड नॉट स्टार्ट शुड नॉट स्टार्ट विथ शुड नॉट स्टार्ट विथ नंबर. ओके. आता मी तुम्हाला हे दाखवणार आहे, की काय-काय एरर देणार आहे. आपण जेव्हा हे जेवढे नियम मी तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला दाखवणार पण आहे, की कशाप्रकारे तो एरर आपल्याला देणार आहे. व्हेरिएबल शुड नॉट कंटेन स्पेशल कॅरेक्टर. स्पेशल कॅरेक्टर व्हेरिएबलमध्ये यूज केलं जात नाही आणि व्हेरिएबल कॅन स्टार्ट विथ अंडरस्कोर म्हणजे एक स्पेशल कॅरेक्टर फक्त अंडरस्कोर यूज करू शकतो आपण. व्हेरिएबल्स कॅन स्टार्ट विथ अंडरस्कोर. ओके. म्हणजेच तुमचं अंडरस्कोरचं सिम्बॉल अंडरस्कोर. ओके. तर तुम्हाला हे नियम मी पूर्ण दाखवणार आहे, की कशाप्रकारे आपण हे करू शकतो. म्हणजेच आपण जर नियम या प्रकारे जर व्हेरिएबल क्रिएट केला नाही, तर तुमचा व्हेरिएबल क्रिएट होणार नाही आणि तो Python आपल्याला एरर देणार आहे. आता आपण बघूयात व्हेरिएबल शुड नॉट बी अ नंबर. आता मी एक व्हेरिएबल क्रिएट करतोय नंबर 1, 2, 3 इक्वल टू मी विराट करतोय. आपण पुढे वरती आपण केलेलं आहे, की व्हॅर इक्वल्स टू विराट. पण इथे आपण 1, 2, 3 म्हणजे आपली पहिली जी केस आहे रूल्स टू क्रिएट व्हेरिएबल. व्हेरिएबल शुड नॉट बी नंबर म्हणजे पण आपण इथे नंबर दिलाय. आता पाहूयात काय होतं. इथे बघा सिंटॅक्स एरर दिला. सिंटॅक्स कॅनॉट असाइन टू लिटरल हिअर. मे मे बी यू मीन डबल इक्वल टू इन्स्टेड ऑफ इक्वल टू. म्हणजेच आपण असाइन नाही करू शकत.
आपण विराट ही व्हॅल्यू ह्या 1, 2, 3 नंबरला म्हणजे 1, 2, 3 हा कॅनॉट बी आयडेंटिफायर. आयडेंटिफायर काय असतं? जो आपण नाव देतो व्हेरिएबलला, क्लासला किंवा तुमच्या ऑब्जेक्टला, तो व्हेरिएबल नेम किंवा आयडेंटिफायर हा नंबर नसावा. नंबर नसावा. तो असावा एकतर अल्फान्यूमरिक. तुम्ही नंबर यूज करू शकता, पण स्टार्टिंगला नाही. तुम्ही अगोदर लेटर्स यूज करू शकता आणि त्यानंतर नंबर यूज करू शकता. तर इथे तुम्हाला पहिली केस लक्षात आली असेल, व्हेरिएबल शुड नॉट बी नंबर. ओके. आता आपण बघूया व्हेरिएबल नेम शुड नॉट स्टार्ट विथ नंबर. म्हणजे आपण इथे तर नंबर यूज केला, पूर्ण नंबरच आहे. ही अल्फान्यूमरिक नाही. पूर्ण न्यूमरिक व्हेरिएबल नेम द्यायचा प्रयत्न आपण केलेला आहे. पण इथे झाला नाही. इथे सिंटॅक्स एरर त्याने दिलेला आहे. आता पहा, मी सेकंड नंबरची केस घेतोय. आपण var1 घेऊयात. आता var1 म्हणजे ही एक अल्फान्यूमरिक स्ट्रिंग आहे. म्हणजेच एक व्हेरिएबल नेम आहे अल्फान्यूमरिक var1. 1 हा आपण शेवटी लिहिला. ओके. तर var1 आपण शेवटी लिहिलाय, तर हा रन होणार. पण मी सेकंड नंबरची केस काय सांगितली आहे, व्हेरिएबल नेम शुड नॉट स्टार्ट विथ नंबर. शुड नॉट स्टार्ट विथ नंबर म्हणून आपल्याला अगोदर करायचंय, की नंबर घेऊन बघायचं, की 1 var. त्याने ऑलरेडी आयडी जे आहे आपलं इंटेलिजन्स इतका चांगला आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोडचा, की त्याने डायरेक्टली रेडमध्ये आपल्याला दाखवलंय. आपण इथे विराट लिहूयात, विराट आणि आपण रन करूयात. इनव्हॅलिड डेसिमल लिटरल. ओके. म्हणजे तुम्ही हा पण व्हेरिएबल क्रिएट करू शकत नाही अशा प्रकारे. आता आपण याच्या विरुद्ध लिहूयात. व्हेरिएबल नेम शुड नॉट स्टार्ट विथ नंबर. स्टार्ट आपण केलाय नंबरने, त्याच्यामुळे एरर दिलाय. म्हणजे ही केस बरोबर आहे. तर आपण याच्या उलट लिहूया. var1 इक्वल्स टू विराट. ओके. आणि आपण त्याला प्रिंट करूयात var1. आता इथे पहा, var1 ला आपण प्रिंट केलंय आणि var1 म्हणजेच विराट या var1 मध्ये स्टोअर्ड झालेला आहे. म्हणजे ही केस आपली रन होते. म्हणजेच आपण नंबर अगोदर व्हेरिएबल क्रिएट करताना किंवा नाव देताना व्हेरिएबलला आपण नंबर प्रोव्हाईड करू शकत नाही. आपल्याला नंबर शेवटी लिहायचा आहे किंवा इन बिटवीन लिहायचं. म्हणजेच स्टार्टिंगला तुमचं लेटरच असलं पाहिजे किंवा अंडरस्कोर असलं पाहिजे. तर त्या व्यतिरिक्त एकही सिम्बॉल किंवा नंबर्स अलाउड नाहीयेत. आता आपण तिसरी केस बघूयात. तिसऱ्या केसमध्ये आहे व्हेरिएबल शुड नॉट कंटेन स्पेशल कॅरेक्टर. आता याच्या विरुद्ध करूयात आपण. शुड नॉट कंटेन स्पेशल कॅरेक्टर म्हणजेच आपण कॅरेक्टर घेऊन बघूयात, स्पेशल कॅरेक्टर्स. आता मी इथे लिहितोय var@1 लिहितो आणि इक्वल टू मी याच्यामध्ये विराट लिहितो. ओके. आता हे रन होईल की नाही? नाही होणार, कारण हा सिंटॅक्स एरर देणार आहे. ओके. सिंटॅक्स एरर. कारण आपण स्पेशल सिम्बॉल यूज केलाय आयडेंटिफायरमध्ये. कोणत्याही व्हेरिएबलला आपण जे नाव देतो त्याला आयडेंटिफायर म्हणतात. आयडेंटिफायर म्हणजे त्या व्हेरिएबलचं नाव. व्हेरिएबलचं नाव. var1 इथं एक व्हेरिएबल क्रिएट झालंय. त्या व्हेरिएबलचं नाव आहे var1. ओके. व्हेरिएबल म्हणजे एक मेमरी लोकेशन, कंटेनर क्रिएट झालंय आणि त्या कंटेनरचं नाव आहे var1. सेम इथे वरती आपण 1, 2, 3 हा व्हेरिएबल तयारच झाला नाही, कारण हा Pythonच्या नियमात बसत नाही. आपण पहिले स्टार्टिंगला लिहिलंय var. तर var हा एक नाव आहे. आयडेंटिफायर बोलतात त्याला. आयडेंटिफायर आणि त्या मेमरी लोकेशनला आपण नाव दिलेलं आहे var, ज्यामध्ये विराट स्टोअर्ड आहे. ओके. तर आपण स्पेशल सिम्बॉल इथे देऊन बघितलाय, तर हे रन झालेलं नाहीये, कारण हा सिंटॅक्स एरर आहे. स्पेशल सिम्बॉल व्हेरिएबल किंवा आयडेंटिफायर म्हणजे नाव आपण देतोय व्हेरिएबलला त्यामध्ये वर्क होत नाही. आता चौथा आपण घेऊयात, व्हेरिएबल कॅन स्टार्ट विथ अंडरस्कोर. अंडरस्कोर आपण कुठेही यूज करू शकतो. व्हेरिएबलचा आयडेंटिफायर म्हणजेच देताना, म्हणजेच नाव देताना. तर पहा इथे मी अगोदर अंडरस्कोर लिहितो आणि var इक्वल टू विराट. तर इथे आपण प्रिंट करूयात var जो की var अंडरस्कोर आपण नाव लिहिलेलं आहे आणि इथे बघा प्रिंट झालंय. आता अंडरस्कोर var पण चालतंय आणि var अंडरस्कोर पण चालणार. ओके. इथे बघा विराट. हे पण रन झालं. आता याचं प्रिंट करूयात इथेच. प्रिंट var अंडरस्कोर विराट. ओके. आता हे झाले सर्व नियम, जे की व्हेरिएबल क्रिएशनसाठी आपल्याला युजफुल आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, पहिला नियम आहे, की तुमचा व्हेरिएबलचं नाव पूर्णपणे न्यूमरिक असू शकत नाही. म्हणजे तुम्ही नंबर देऊ शकत नाहीत. आयडेंटिफायर ॲज अ नंबर ठेवू शकत नाहीत. 2 नंबर आहे. तुमचं व्हेरिएबलचं नाव नंबरने स्टार्ट होऊ शकत नाही. म्हणजेच इथं 1 var लिहिलंय, तर तो सिंटॅक्स एरर प्रोव्हाईड करणार. तिसरं आहे, तुमचं व्हेरिएबलचं नाव तुम्ही अल्फा न्यूमरिक ठेवू शकता, पण नंबरने स्टार्ट करू शकत नाही. म्हणजेच तुम्ही शेवटी किंवा इन बिटवीन
देऊ शकता. म्हणजे हा 1 जर Aच्या नंतर जरी असता, तरी पण तुमचा कोड रन झाला असता. व्हेरिएबल क्रिएट झाला असता म्हणजे मेमरी लोकेशन. चौथा नियम आहे, तुम्ही स्पेशल कॅरेक्टर्स यूज करू शकत नाही. अ, फक्त अंडरस्कोर सोडून. अंडरस्कोर यूज करू शकता. बाकीचे स्पेशल कॅरेक्टर्स म्हणजे नॉट झालं, हॅश झालं, ॲट द रेट, डॉलर, पर्सेंटेज सिम्बॉल, कॅप्स. तर हे सिम्बॉल तुम्ही यूज करू शकत नाहीत व्हेरिएबल क्रिएट करताना. तर तो डायरेक्टली सिंटॅक्स एरर तुम्हाला थ्रो करेल. आणि 5वा आहे, तुम्ही व्हेरिएबल अंडरस्कोर स्टार्टिंगने पण अंडरस्कोर यूज करू शकता किंवा एंडिंगने सुद्धा अंडरस्कोर यूज करू शकता आणि व्हेरिएबल क्रिएट करू शकता. व्हेरिएबल काय आहे? एक मेमरी लोकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन स्टोअर करताय आणि त्या मेमरी लोकेशनला जे आपण नाव देतोय त्याला आयडेंटिफायर बोलतात. म्हणजे हे सर्व आयडेंटिफायर आहेत आणि ते आपण आयडेंटिफायरचे नियम बघितलेले आहेत, की आयडेंटिफायर आपण कसे देऊ शकतो. ओके. हे झालं व्हेरिएबलबद्दल. आज आपण इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा टाइप्स आणि त्यानंतर आपण बघणार आहोत कमेंट्स इन पायथॉन. ओके. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, प्लीज सबस्क्राईब करा चॅनल. थँक यू.